मुंबईत बसून लोक गडचिरोलीत पगार घेतात. पैसे नसेल तर त्याच्या मुलामुलींना शिकताच येत नाही परिस्थिती आहे. कॉलेजेस नाही, बरोबर बसायला व्यवस्था नाही, मुलं नाही. काही लोक मंत्रालयातले लोक गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करतात. त्या मुलांना शिक्षण मिळतं की नाही, बोगस प्राध्यापक तिथं पगार घेतात काय, याच्यावरचं आपलं नियंत्रण नाही राहू शकत. हे काही केलं तरी चालेल. तर त्याच्यामध्ये तुम्ही मगाशी म्हणालात की कायद्या घटनेमध्येच त्या पद्धतीच्या व्यवस्था आहेत. पण आपल्या राज्यामध्ये आता खूप साऱ्या त्या तक्रारी आमच्याकडे आहेत. तर येईल वेळेप्रमाणे या विधानसभेत मांडू आम्ही. तर अनेक कॉलेजेसमध्ये त्यांनी ते आपल्या परिवाराची सगळे बहीण बायको वगैरे सगळे अशा पद्धतीचे ते समिती हे केले. त्याची संख्या जो तुम्ही सांगितला तो शिक्षकां तिथं प्राध्यापकांच्या भरती वगैरे ह्या सगळ्या मोठा गोळ आहे. त्याला फुल ग्रँट आपण देऊन टाकल्यात त्यांना. आणि कॉलेजेस अशा छोट्या छोट्या इमारतीमध्ये भरवले गेले. त्याला तुम्ही ते पाहिलं पण नाही त्याचे नेमके कॉलेजेस कुठं चालतात, काय भरती झालेली आहे, किती विद्यार्थी आहेत, याचं कुठेही माहिती तुमच्याजवळ नाही. पेमेंट चाललेलं आहे मंत्रालयातही. काही लोकांनी तर मग तुम्हाला मान्यता देतो माझ्या कुटुंबाला लावून द्या. तर काही लोक मंत्रालयातले लोक गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करतात आहेत कागदावर. अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्याकडे आहेत. तुम्हाला ते पाठवूया आम्ही. पण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कसं शिक्षणाचा व्यापार सुरू झाला आणि राज्याची तिजोरी कशी लुटली जाते त्याचं एक छोटं उदाहरण सांगितलं. सावित्रीबाई फुल्यांचं हा महाराष्ट्र, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महाराष्ट्र. सगळ्यांना अपेक्षित होतं की शिक्षण हे मोफत असलं पाहिजे. मधल्या काळात त्याला व्यापारीकरण झालं, आपण सगळेच पाहतोय. केरळ राज्याने परवा निर्णय घेतला. जसं सुधीर भाऊने आता सांगितलं त्याप्रमाणे केरळ राज्याने निर्णय घेतला की तिथं शिक्षणच मोफत करून टाकलं. मग महाराष्ट्रासारख्या राज्याने शिक्षण मोफत देण्याच्या बाबतचं काही भूमिका स्पष्ट केली पाहिजे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यातून बाहेर काढता येईल. पण आज व्यापारीकरणाच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्याचे मुलं मुली शिकू शकत नाही हे गोष्ट तेवढीच सत्य आहे. हे कोणी नाकारू शकत नाही. पैसे नसेल तर त्याच्या मुलामुलींना शिकताच येत नाही, ही परिस्थिती आहे. आपल्याकडून अपेक्षा सगळ्यांच्याच आहेत दादा. त्यामुळे तुम्हाला याच्यातला मोठा अनुभव पण आहे असं सांगण्यात येत आहे. पण मला असं म्हणायचं की हा जो व्यापारीकरण जे सुरू झालेलं आहे महाराष्ट्रात, ते व्यापारीकरण थांबण्यासाठी आपण काय तरतुदी या ठिकाणी आणणार हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. आणि मोफत शिक्षणाचं जसं केरळ राज्याने परवा धोरण घेतलं तसं महाराष्ट्र राज्य घेईल का? आदरणीय मंत्री महोदय, मुळात आपल्याकडे प्रोफेशनल कोर्सेस सोडले तर आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेजला फी नके बरोबर 600 रुपये वर्षाला वगैरे वगैरे अशीच आहे. मग कशाला फी आहे तर प्रोफेशनल कोर्सेसला. त्याच्या बाबतीमध्ये राणासाहेब आपण निर्णय केला की 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींना फीस नाही. ती त्या संस्थेला त्या मुलीच्या वतीने सरकार भरणार. आणि 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलांना 50% आपण भरतो. त्या मुलींना फीस नाही येत आपल्या महाराष्ट्रात कुठल्याच कोर्सेस नव्हे. 842 कोर्सेस आपण काढले असे की जे नॉर्मली या मुली घेतात त्यांना आपल्या राज्यामध्ये फी नाही, मोफत शिक्षणच आहे. तर आता मग राहिलं कोणतं, त्याची डिमांड सुरू झाली आहे की मग मुलांचं पण 100% फ्री करा. संख्या मोठी आहे. जसं जसं राज्याच्या बजेटला हा भार सहन होईल, मुलींच्या याच्यामध्ये सुद्धा निर्णय केला तर आपल्याला 1800 कोटी जास्त भरावं लागले. म्हणजे निम्मी भरायचो त्याच्यापेक्षा 1800 कोटी जास्त भरल्यानंतर सगळ्यांची पूर्ण फी माफ झाली. आता एक त्या मुलींच्या फीमध्ये मुद्दा आला आहे की अदर फीच्या नावाने कॉलेज वसूल करतं. मग ती अदर फीसुद्धा आपल्याला शुल्क नियंत्रणमध्ये टाकता येईल का? आणि शुल्क नियंत्रणने ठरवायचे की अदर फी किती आहे. आणि मग ट्युशन फी जशी ट्युशन फी आणि परीक्षा फी नाना दोन्ही आपण भरतो, तर अदर फीसुद्धा सरकार भरू शकलं. ऑलरेडी आपण जी पंजाबराव देशमुख त्यांच्या हॉस्टेलसाठी जी योजना केली आहे त्यात तर मोठ्या शहरात 6000 रुपये पर मंथ 10 महिन्याला 60,000 देतो. हॉस्टेल नाही मिळालं तर त्याने रूम घेऊन राहावी आणि मेस लावावी. करत 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 आपल्या एखाद्या जिल्हा केंद्रामध्ये सुद्धा आपण 2800 रुपये पर मंथ म्हणजे 10 महिन्याचे 28,000 देतो. असं सगळ्या बाजूने हॉस्टेल फ्री, नसेल मिळत तर निर्वाह भत्ता देणार, परीक्षा फी भरणार सरकार, ट्युशन फी भरणार. आता 8 लाख वर्षाला म्हणजे त्या कुटुंबाचं उत्पन्न दरमहा 70,000 रुपये.
70,000 रुपये सुद्धा उत्पन्न असेल तरी सुद्धा फी भरायची नाही. मुलांची फी एकदा भरायची नाही ठरलं तर मग विषय संपला. पण वस्तुस्थितीला ते नाही आहे ना खाली. म्हणून मगाशी सगळ्या सदस्यांनी तेच सांगितलं की याच्यावर नियंत्रण ठेवणारी कुठली समिती आपली नाही. अरे तुम्ही वारंवार सभागृहात असं सांगता की एक उदाहरण द्या, पण तुम्हाला हे सगळीकडेच आहे, हे सगळीकडे आहे. आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं कुठंतरी एक जिल्ह्याच्या स्तरावर कुठलं तरी नियंत्रण व्यवस्थेचं काहीतरी आपण केलं पाहिजे. कॉलेजला ठेवा, नाही करत ना, परिस्थिती नाही आहे, ती नाही आहे परिस्थिती. आणि हा जो बघा एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजून नाही दिलं. मी तुम्हाला सांगितलं की तुमचं हे वस्तुस्थितीला नाही, आपला नियम असेल. दुसरा, या ज्या मायनॉरिटीच्या ज्या परमिशन आपण दिल्या तिथं कॉलेजेस नाही, बरोबर बसायला व्यवस्था नाही, मुलं नाही. मुंबईच्या मंत्रालयातले लोक त्यांचे रिश्तेदार तिथं नोकरीला आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये. अशा पद्धतीच्या स्थिती आहे, तर त्याच्यावरही काही आपलं नियंत्रण आहे की नाही त्याचं उत्तर आपण दिलं नाही. मायनॉरिटी संस्थांना परवानगी दिली असं गेल्या अनेक वर्षात झालंच नाही आहे. आधीच्या आहेत, पण त्या मायनॉरिटींना घटनेनेच प्रोटेक्शन दिलेलं आहे की त्यांना त्यांची फी त्या ठरवतात, त्यांचे रिक्रुटमेंट ते करतात, त्यांचे ॲडमिशन ते करतात. हा घटनेमध्ये दिलेला त्यांचा अधिकार मायनॉरिटीना नाही आहे ना नियंत्रण. मी तेच मानतोय. आता एक सुप्रीम कोर्ट निर्णय झाल्यामुळे का सुधीर भाऊ सांगा, मायनॉरिटीजना रिस्ट्रिक्शन घटनेप्रमाणे आपण करूच शकत, त्यांना प्रोटेक्शन आहे. हाच तर आज मोठ्या प्रमाणात समाजामध्ये चर्चेचा आणि मागणीचा विषय आहे. पण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे एक तर एंट्री आत मिळाली की तुम्ही जर अनुदान घेत असाल आमच्याकडून तर रिक्रुटमेंटला आमचा प्रतिनिधी घेतला पाहिजे, असा एक निर्णय दिला आहे. त्याची अंमलबजावणी आता करू. फक्त मुस्लिमच नाही आहे, जैन आहे, बौद्ध आहे, विविध आहे. सर्वांनाच. मला तो मुद्दा नाही आहे, माझा तो मुद्दा नाही की हे पैसे चाललेत, त्याच्यावर खर्च होत आहे, मुलांना शिक्षण मिळतं की नाही, बोगस प्राध्यापक तिथं पगार घेतात काय, याच्यावरचं आपलं नियंत्रण नाही राहू शकत. म्हणजे काही केलं तरी चालेल, कुठलाही असो ना, पण पैसा तो जनतेचा चालला. अरे पण हे तर लूट आहे ना. मुंबईत बसून लोक गडचिरोलीत पगार घेतात, आपण काहीच करू शकत नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.